नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तुम्हाला उन्हाळी कांद्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं हे या व्हिडिओतून आपण माहिती घेणार आहोत। प्रामुख्याने जास्त प्रमाणात यावेळेस पाऊस काळ झाल्यामुळे जे लाल कांदा होता तो लाल कांदा जास्त सड झाली किंवा जास्त कांदा एकरी लय काय 40-50 बॅगच्या वर काय कांदा कुठं निघला नाही, कुठं जिथं 400-500 बॅग निघत होत्या तिथं 200-300 बॅगावर कांदा आला। तर त्याचं प्रामुख्याने कारण होतं मित्रांनो बुरशी। यावेळी बुरशीमुळे कांदा संपूर्ण वाया गेला। तर त्यासाठी आपल्याला ह्यावेळेस उन्हाळ्यातला कांदा चांगला आणण्यासाठी मी तुम्हाला खत व्यवस्थापन आज सांगणार आहे। तर आपण आता पहिला डोस तुम्हाला सांगणार आहोत उन्हाळी कांद्याचा। पहिलं खताचं व्यवस्थापन काय करायचं तुम्हाला हे तुम्ही एक आंबवणीच्या पाण्याला एक कांदा लावल्यापासून 10 दिवसानंतर किंवा एक कांदा लावायच्या अगोदर जे आपण कांद्या रानाची मशागत करतो त्यावेळेस पण तुम्ही घेऊ शकता। तर तुम्हाला पहिल्या लगेच 20-20-013 किंवा 24-24-08 किंवा मग DAP 100 किलो प्रति या त्यापैकी एक कोणचं पण तिन्हीपैकी घेऊ शकता। आणि त्यामध्ये तुम्हाला सल्फर 5 किलो ॲड करायचं आहे। सल्फर नसेल तर मग बेनसल्फ ॲड करा प्रति एकरी 10 किलो। तर आपण उन्हाळी कांद्याबद्दल दुसऱ्या डोसाबद्दल माहिती घेणार आहोत। तर दुसरा डोस हा 1 महिन्यानंतर घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण खत व्यवस्थापन हा बघणार आहोत। त्याच्यामध्ये 10-26-26 किंवा 15-15-15 किंवा 12-32-16 या तिन्हीपैकी एक कुठलेही खत वापरू शकता। एकरसाठी 100 किलो वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत 10 किलो बेनसल्फ हा वापरायचा आहे। बेनसल्फाचा उपयोग हा कांद्याचा तिखटपणा येण्यासाठी किंवा कांद्याची चकाकी वाढण्यासाठी हा होतो।